नमस्कार, मी अश्विन देशपांडे. आत्मभानच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे. चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा. व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघत असताना लाईक, शेअर, कमेंट जरूर करा आणि ते बेल आयकॉनचं बटन दाबायला अजिबात विसरू नका. आत्मसंवाद हा मी विषय आजच्या या व्हिडिओसाठी निवडला. आपण सातत्याने आपल्या स्वतःशी काही ना काहीतरी संवाद साधत असतो आणि या अंतर्गत संवादाची, या इंटरनल डायलॉगची जी क्वालिटी असेल तीच आपली एक्सटर्नल डायलॉगची क्वालिटी असते, हे कृपया लक्षात घ्या. म्हणजे याचा अर्थ हा की आत्मसंवादामध्ये जर का आत्मविश्वास नसेल, आत्मसंवादामध्ये संशय असेल, आत्मसंवादामध्ये आपण हललेलो असू, आत्मसंवादामध्ये अतिभावनाशीलता असेल, आत्मसंवादामध्ये जर का आपण अक्षरशः अज्ञानासारखं स्वतःशी संभाषण साधत असू, तर बाहेर वेगळं काही घडणार नाही. इतरांशी संवाद साधताना या अंतर्गत संवादाचाच सरळ सरळ प्रतिबिंबाचा विषय उघडतो, बाकी काही होत नाही. मग या आत्मसंवादाची गोडी पहिल्यांदा कशाला लागायला पाहिजे, कशी लागायला पाहिजे रादर? आत्मसंवाद जर का सुधारला गुणात्मकरित्या, तर इतरांशी संवाद गुणात्मकरित्या कसा सुधारेल? आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण जर का इतरांशी संवाद सुधारला तर निश्चितपणे आपल्या व्यक्तित्वाला वेगळीच एक झालर, एक आभा मिळू शकते. सर्वप्रथम आपण बघूयात की आत्मसंवादाची गुणवत्ता कशी काय मला सुधारवता येईल. आपल्या इंटरनल डायलॉग मध्ये आपले विचार असतात. नॉट अबाउट अदर्स, अबाउट अस. आपल्या इंटरनल डायलॉग मध्ये, आपल्या आत्मसंवादामध्ये आपण आपली तुलना करत असतो इतरांची. आपल्या आत्मसंवादामध्ये आपण जर का खूप जास्त अति स्वतःचे लाड करत असू, तर कधी कधी आपल्या आत्मसंवादामध्ये अति आत्मविश्वास डोकावू शकतो. आपल्या आत्मसंवादामध्ये स्वतःला जर का हीन, दीन, कमी लेखण्याची क्रिया सुरू झाली, तर त्याच प्रकारे आपण बाहेरचा संवाद साधण्याची शक्यता असते. म्हणजे याचा अर्थ असा की आपला आत्मसंवाद चाललाय हे अगोदर ऍक्सेप्ट करावा लागेल. भगवान श्रीकृष्णांनी भगवद्गीतेमध्ये सांगितलंय, प्रत्येक गोष्ट दोनदा घडते, एकदा मनात, एकदा प्रत्यक्षात. तर आपला हा आत्मसंवाद जेव्हा पहिल्यांदा आपल्या मनात घडत असतो, त्याच वेळेस साक्षीभावाने आपल्याला कळलं पाहिजे की माझ्या विचारांमध्ये काय नेमकं सामावलेलं आहे. एक उत्कृष्ट व्यक्ती म्हणून माझं प्रतिबिंब त्या विचारांमध्ये मला दिसतं का एक निकृष्ट व्यक्ती म्हणून मला स्वतःला मी त्या प्रतिबिंबात पाहतो. आत्मसंवादामध्ये मला स्वतःला लोकप्रिय, लोकजागृती आणि लोकहिताकरचा मनुष्य जर का दिसला, तर प्रत्यक्ष संवाद माझे त्याच गुणवत्तेचे होऊ शकते. आत्मसंवादामध्ये मी जर का सेल्फिश, सेल्फ सेंटर्ड, कृतज्ञ आणि स्वार्थी असेन, तर प्रत्यक्षात सुद्धा मी तसाच वागणार आहे. कारण आत्मसंवाद आणि लोकसंवाद या काही क्षणार्धाच्या गॅप नंतर एकच असतात. आणि जेव्हा आपण ऑनगोईंग लोकांशी कम्युनिकेट करत असतो, संवाद साधत असतो, तेव्हा सुद्धा आपला अंतर्गत संवाद संपलेला नसतो, तोही चालू असतो. आणि म्हणून त्या बाह्य संवादाला अंतर्गत संवादाच्या लेवललाच करेक्ट करणं, गुणवत्ता प्रदान करणं, क्वालिटेटिव्ह बनवणं शब्द नुसते चांगले वापरून होत नाही. जर का तुम्हाला नीट लक्षात आलं तर कम्युनिकेशन मध्ये शब्दांचा सहभाग यशस्वी होण्यासाठी फक्त 7% आहे.
7%. 38% इज टोनॅलिटी, म्हणजे आपल्या आवाजाचा जो चढाव उतार आहे तो 38%. आणि आपली जी देहबोली असते, इन्क्लुडिंग चेहऱ्यावरची बोली असते, त्याचा 55% भाग आहे. आणि तुमच्या चेहऱ्यावर तेच लिहिलं जातं जे तुमच्या अंतर्गत संवादामध्ये तुम्ही निर्माण करता. त्याच्यामुळे 100% संवाद कौशल्य साधण्यासाठी 100% अंतर्गत मनाच्या पटलावर तयार होणाऱ्या संवादामध्ये गुणवत्ता प्रदान करणं अत्यावश्यक आहे. आणि the quality of communication which you have inside will lead to quality of communication which you have outside. म्हणून आत्मसंवाद हा सातत्याने आपल्या स्वतःच्या साक्षीभावामध्ये, आपल्या प्रेझेंट वर्तमानामध्ये कायम परीक्षणाच्या, अवलोकनाच्या, ऑब्झर्वेशनच्या टप्प्यात आणणं फार गरजेचं आहे. आणि आत्मसंवादामध्ये जे काही क्रियापद, जे काही क्रियाविशेषण, जे काही ग्रामर आपण वापरतो ते तसंच्या तसं आपण बाह्य संवादामध्ये वापरणार, अनकॉन्शियसली. ही गोष्ट लक्षात ठेवा. म्हणून आत्मसंवाद ज्या वेळेस कॉन्शियसनेस अर्थात अवेअरनेस अर्थात आत्मभानावर येईल, त्याच वेळेस बाह्य संवाद सुद्धा आत्मभानावर आल्याशिवाय राहणार नाही. आज स्वतःला सांगा की मी सातत्याने माझ्या मनाशी जे बोलतोय त्याच्यावर लक्ष ठेवेन, त्याची गुणवत्ता वाढवेन. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या कुठल्या माझ्या प्रतिबिंबांना मला इतरांच्या चेहऱ्यांमध्ये, इतरांच्या डोळ्यांमध्ये पाहायचंय, ते आधी माझ्या डोळ्यात साकार होतंय का. आत्मसंवादाचं कौशल्य जर का तुम्ही आत्मसात केलं आणि त्याची लय, त्याचा नाद, त्याचा ठेका जर का तुम्हाला जमला आणि त्या शब्दांच्या गुणवत्तेसह बाकी सर्व प्रकारच्या भाषेच्या गुणवत्ता जर का अंतर्गत मनामध्ये जमल्या, तर बाहेरही जमतील, याची खात्री बाळगा.